नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी तुमची 10 गुणांची तयारी कशी करायला पाहिजे या संदर्भातले कोणकोणते मुद्दे त्या ठिकाणी 10 गुणांना असतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्याच पद्धतीने तुम्हाला मी प्रत्यक्ष पद्धतीने हा इंटरव्ह्यू कसा द्यायचा असतो हे तुम्हाला प्रत्यक्ष एका व्हिडिओच्या माध्यमातून उद्या किंवा परवा आपला हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। मागील वर्षी देखील खूप छान व्हिडिओ आपण तयार केला होता। महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी तो मार्गदर्शक होता। याही वेळी नक्कीच तो तुमच्यासाठी असणार आहे। तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण कमाल गुण 10 असणार आहेत। उर्वरित जे 90 गुण आहेत ते कसे मिळवायचे, कशी पद्धत असते हे तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे की तुमच्या एकूण व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेनुसार तुमच्या टेटच्या गुणांनुसार ते 90 पैकी गुण तुम्हाला कसे मिळतात। तर या ठिकाणी उरलेले जे 10 गुण आहेत ते पहा कशाला आहेत। मुलाखत व अध्यापन कौशल्यामध्ये पहिला 5 गुण पहा कशाला आहेत आणि ते कसे 5 गुण मिळवायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्याच्या विशेष संदर्भात ही असेल। तुमच्याशी त्यांची बोलणं होईल, तुमचा इंट्रोडक्शन होईल, तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, तो 5 गुणांसाठी असणार आहे। त्याच्यावरती आपण डिटेल एका व्हिडिओमध्ये बोलणारच आहे या सगळ्या कार्यपद्धतीबद्दल। अध्यापन कौशल्य तुम्ही कसं त्या ठिकाणी डेमो देताय, अध्यापन करताय, त्याला 5 गुण आहेत। पण या 5 गुणांची देखील विभागणी केलेली आहे, लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये पॉईंट दिला आहे पहा, शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान तुमचं किती आहे, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता ज्ञान, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी डेमो घेताय आणि कशा पद्धतीने मांडणी करताय। उमेदवाराचे पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी व पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, म्हणजे तुम्ही पूर्वतयारी कशी केलेली आहे, विषय मांडणी कशी करायची आहे, साहित्याचा वापर कसा करायचा आहे हे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। त्याला 2 गुण आहेत। आणि पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन असं म्हणतो, म्हणजेच तुम्ही जो पाठ शिकवणार आहात तो पाठ विद्यार्थ्यांना किती रुचतोय आणि तुम्ही त्याच्यावरती रिकॅप्च्युलेशन म्हणजेच त्या ठिकाणी पुनरावलोकन करायचं असतं, त्यांना प्रश्न विचारायचे असतात, तुम्हाला आपण आज काय शिकलो आणि कोणत्या गोष्टींचं तुम्हाला काय जमतंय, त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांची उत्तरे घ्यायची, या गोष्टी या पॉईंटमध्ये असतात। असे एकूण 10 गुणांचं हे शेड्यूल आहे आणि हे शेड्यूल कसं वापरायचं हेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून मी डिटेल देणार आहे। विनंती एवढीच असेल की मीही मेहनत घेतो तुमच्यासाठी। आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करत जा। चॅनेलवर चांगल्या व्हिडिओ अपलोड करण्यासाठीच्या तुमच्या काही महत्त्वाचे काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली ते करायला तुम्ही विसरू नका। जेवढं शक्य आहे तेवढं मी रिप्लाय देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो। सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट।